सूतजी यांचं जीवन एक संतमयी जीवन आहे आणि शौनकादिक ऋषींना ज्या वेळेला अशा संतांचं सानिध्य मिळाला त्यावेळेला शौनकादिक ऋषी गदगद झाले। असं म्हणतात की ज्यावेळी देव आपल्यावर प्रसन्न होतो ना त्यावेळेला देव आपल्याला काय देतो? ज्यावेळेला देव आपल्यावर अत्याधिक प्रसन्न झाला तो आपल्याला काय देत असेल? बघा, हवा, पाणी, अन्न, ऑक्सिजन हे देव सगळ्यांना देतो। व्यक्ती आस्तिक असेल त्यालाही देतो, नास्तिक असेल त्यालाही देतो। सूर्यप्रकाश हा नास्तिकाच्या घरीसुद्धा जातो, आस्तिकाच्या घरीसुद्धा जातो। तर भोजन, जेवण, अन्न, पाणी, हवा, ऑक्सिजन हे देव सर्वांनाच देतो। पण जो देवाचा अत्याधिक लाडला असेल, आवडता व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला देव सत्संगामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये बसण्याची व्यवस्था करतो। संतांच्या सानिध्यामध्ये बसण्याची व्यवस्था देव आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी करत असतो। म्हणून जीवनामध्ये जर संतांचा सानिध्य, संतांचा संग जर प्राप्त झाला तर असं समजावं की हे देवाची आपल्यावर विशेष कृपा आहे। आणि आपण किती भाग्यवान आहोत महाराज। ही भूमी संतांची भूमी, ही भूमी साधू संतांची भूमी। या भूमीमध्ये अनेक संत महापुरुषांनी आसन लावून भजन केलं, ते स्थिर झाले। कुठे समाधी आहे संतांची, कुठे संजीवनी समाधी आहे संतांची। साधू संतांना ज्यावेळी तपस्या करायची होती, बरेचदा आपण या गोष्टीला अनुभव करू शकतो की ज्या वेळेला संतांना भजन करायचं होतं, तपस्या करायची होती, त्यावेळेला मुद्दामच त्यांनी या भारतभूमीमध्ये आसन लावलं, या भारतभूमीमध्ये ते स्थिर झाले, या भारतभूमीमध्ये बसून त्यांनी भजन केलं। त्यामुळे या भारतभूमीमध्ये अनेक संतांच्या समाधी, अनेक संतांचे स्थान आपल्याला पाहायला मिळतं। साधू संतांचा सानिध्य, साधू संतांची उपस्थिती हे व्यक्तीला सत्संगाशी जोडून कुसंगापासून वाचवतं। जर आपल्याला वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये कुसंगती न व्हावी, कुसंगतीपासून जर वाचून राहायचं असेल तर त्याचा एकच मार्ग, त्यासाठी आपल्याला सत्संगामध्ये वेळ घालवावं लागेल। ज्या व्यक्तीचा सत्संगामध्ये वेळ जातो तो व्यक्ती कुसंगापासून वाचून राहतो। मग जीवनामध्ये संतांचा संग, असं म्हणतात ना, संतांचा हा संग लिहवी अभंग। माणसाच्या जीवनाची एक विशेषता आहे की तो ज्याचा संग करतो त्याचा रंग त्याच्या जीवनामध्ये चढायला सुरुवात होते। पण ज्ञानीच्या सानिध्यामध्ये जर आपण बसू तर ज्ञानी बनू, आपण जर व्यापारीच्या सानिध्यामध्ये बसू तर व्यापारी बनू, भजनानंदी व्यक्तींच्या सानिध्यामध्ये बसू तर आपण भजनानंदी बनू। तर आपल्याला जर वाटत असेल की ईश्वराचं सानिध्य आपल्याला मिळावं, त्याचा सहज उपाय, सरळ उपाय हा की संतांच्या सानिध्यामध्ये राहणं, संतांच्या आश्रयामध्ये राहणं, संतांच्या कृपाछत्रतेखाली राहणं। ज्यावेळेला आपण सुरू करू त्यावेळेला आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। या भूमीमध्ये साधू संत महापुरुषांची ही महापुरुषांची भूमी, ही सिद्धांची भूमी, ही साधू संतांची भूमी। या भूमीमध्ये संतसुद्धा आहे, या भूमीमध्ये ऋषीसुद्धा आहे, या भूमीमध्ये साधूसुद्धा आहे। आपल्याला वाटतं हे तिन्ही एकच असावे, पण नाही, थोडं अंतर आहे। ऋषी, संत आणि साधू यामध्ये थोडा फरक आहे। म्हणजे ऋषी त्यांना म्हटलं जातं जे तपस्याच्या बळावर रिसर्च करतात, अनुभव घेतात आणि आपले अनुभव रिसर्च धर्मग्रंथांमध्ये लिहून, उपनिषदांच्या रूपाने लिहून ते लोककल्याणासाठी आपल्याला देतात। म्हणजे जे रिसर्च करतात त्यांना म्हटलं जातं ऋषी। मग आपण म्हणतो साधू। साधू म्हणजे काय? साधू म्हणजे जो साधनेच्या माध्यमातून आपल्याला साधतो, साधनेच्या माध्यमातून ईश्वराशी एकरूप होतो, साधनेच्या माध्यमातून आपल्या मनाला साधतो आणि आपल्या विकाराला बांधतो आणि याच जीवनामध्ये, त्याच धातूमध्ये ईश्वर प्राप्ती, आपलं जे लक्ष्य आहे ते साध्य करतो, त्याला म्हटलं जातं साधू। तर रिसर्च करणारे ऋषी, आपल्या जीवनामध्ये आपलं लक्ष्य साध्य करणारे, एकांतात बसून विकारांना बांधून मनाला साधून जे साधनेत रत असतात त्यांना म्हटलं जातं साधू। आणि संत, संत म्हणजे कोण? जे एकांतामधून निघून लोककल्याणासाठी भ्रमण करतात, भ्रमण करून लोकदर्शन करतात
आणि लोक दर्शन करून लोकांच्या कल्याणासाठी मार्गदर्शन करतात त्यांना संत म्हटलं जातं. ज्यांचं जीवन हे स्वतःसाठी नसतंच, साधू संतांचं जीवन, संतांचं जीवन हे लोक कल्याणासाठी, लोक उद्धारासाठी समर्पित असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण 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 संतांच्या विभूती. देह कष्टवीती परोपकार, देह कष्टवीती परोपकार, परोपकार, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. संत विटप सरिता गिरिधरणी, परहित लागी सबनिके करणे. गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामचरितमानसमध्ये लिहितात, संत म्हणजे साधू संत जन, विटप सरिता नदी, गिरी आणि धरणी, हे 5 तत्व असे आहे जे कधी स्वतःसाठी जगत नाही. त्यांचं संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी, लोकहितासाठी समर्पित असतं. वृक्षांना जर आपण बघितलं, ते वाढतात, मोठे होतात, पण ते स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. दुसऱ्यांना छाया देतील, सावली देतील, फळ देतील. वृक्ष हे स्वतःसाठी जगत नाही. सरिता नदी निरंतर प्रवाहित होते, पण ती लोककल्याणासाठी ती कधी स्वतःचं पाणी स्वतः पीत नाही. त्याच प्रकारे साधू संत हे कधी स्वतःसाठी जगत नाही. जे कधी समाजापासून घेण्याचा विचार करत नाही तर देण्याचा विचार करतात, या वृत्तीला संत वृत्ती असं म्हटलं जातं. समाजाने कसाही व्यवहार केला तरी त्या समाजाचं हित व्हावं, त्या समाजाचं कल्याण व्हावं, यासाठी जे गंगेच्या धारेप्रमाणे निरंतर अविरतपणे गतीमध्ये राहतात त्या व्यक्तिमत्वाला संत असं म्हटलं जातं. समाजाने कसाही व्यवहार केला तरी त्याचं मंगळच हो, त्याचं कल्याणच हो, ही मनोकामना, हा भाव ठेवणाऱ्या व्यक्तित्वाला, त्या शक्तीला संत, साधू असं आपण संबोधित करतो. आपल्याला पाहायला मिळतं महाराज माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांशी समाजाने कसा व्यवहार केला, ज्या पद्धतीने व्यवहार केला त्याच पद्धतीचा व्यवहार जर कोणी आपल्याबरोबर केला असता तर त्याच्या कल्याणाची कामना आपण केली असती का? लोकांनी माऊलींना संन्यासाची पोर म्हणून हिणवलं. ज्या वेळेला भिक्षेमध्ये काही सामग्री जर मिळत असेल तर ती भिक्षाची ती सामग्री हिसकावून घ्यायची, ते पीठ, ते मिळालेले भिक्षेमध्ये मिळालेलं ते पीठ जमिनीवर सांडून द्यायचं, त्याच्यावर रेघोट्या ओढाव्यात, संन्यासाचं पोर म्हणून हिणवावं. आणि त्यानंतर सुद्धा माऊलींनी त्या समाजासाठी पसायदान सारखं दान मागावं. हा स्वभाव केवळ आणि केवळ संतांचाच असू शकतो. समाजाने कसाही व्यवहार केला तरी जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, त्याचं कल्याणच व्हावं. साधू कधीच कोणाचं अमंगळ व्हावं याची कामना करत नाही. आणि अशा वृत्तीचा जर कोणी व्यक्ती असेल
तर काही प्रतिशत तो पण साधूच मानला जाईल महाराज. की समाजाने कसाही व्यवहार केला तरी तो प्रतिउत्तर देत नाही. समाजाने कसाही व्यवहार केला तरी त्याच्या अमंगळाची प्रार्थना तो करत नाही, त्याचं मंगळ व्हावं हाच भाव त्याचा असतो. अशी वृत्ती एखाद्या साधारण पॅन्ट शर्ट घालणाऱ्या व्यक्तीची जरी असेल तरी काही प्रतिशत तो पण संतच मानला जाईल, तो पण साधूच मानला जाईल. साधू संत हे घेण्याचा विचार करत नाही, तर साधू संत हे देण्याचा विचार करतात. संत म्हणजे काय हो? संत म्हणजे हे काही नाव नाही, संत ही पदवी आहे. ज्या प्रकारे गुरु हे नाव थोडी आहे, गुरु हे पद आहे. डॉक्टर हे नाव थोडी आहे, डॉक्टर ही पदवी आहे. वकील ही पदवी आहे. त्याच पद्धतीने संत ही पण पदवी आहे. आणि ही पदवी कोणाला दिल्या जाते? ज्यांच्या स्वभावामध्ये सहनशीलता आहे. संत म्हणजे कोण? संतची व्याख्या फार सोपी, फार सुंदर, की जो संत आहे, जो शांत आहे. दुसरा, जो सहनशील आहे तो संत आहे. जो संत आहे तो संत आहे. जो समाधानी आहे तो संत आहे. जो संतोषी आहे तो संत आहे. ज्यांच्या जीवनामध्ये समाधानीपण, ज्यांच्या जीवनामध्ये संतोष हे धन असेल तो संत आहे. साधू संत हे जगाच्या कल्याणाचा विचार करतात. साधू संत हे जगाचं मंगल व्हावं यासाठी विचार करतात. म्हणून साधू संतांचा येणं हे जगाच्या कल्याणासाठी असतं. म्हणतात ना की संत आणि वसंत याच्यामध्ये काय फरक असतो? संत आणि वसंत शब्द ऐकायला एकसारखे वाटतात आणि दोघांच्या येण्याने कल्याण होतं. संत आणि वसंत, ज्या वेळेला वसंत येतो त्यावेळेला प्रकृती सुधारते आणि ज्या वेळेला संत येतात त्यावेळेला संस्कृती सुधारते. साधू संत हे जगाच्या कल्याणासाठी येत असतात. साधू संत अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जड जड जीव, उद्धराया जड जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. ऐसे तुम्ही जगी, ऐसे तुम्ही जगी संत जन, संत जन. ऐसे तुम्ही जगी संत जन, संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण.
संतांचा जन्म नसतो, संतांचा अवतार मानला जातं. ते अवतार कार्य करायसाठी ज्या वेळेला जीव शिवापर्यंत पोचू शकत नाही ना, त्यावेळेला लोक उद्धारासाठी शिवच संतांच्या रूपात या धर्तीवर येतात आणि लोककल्याणाचं कार्य करतात. साधू हा स्वभाव आहे, साधू ही वृत्ती आहे. आणि ज्यांच्यामध्ये समाधानीपणा, ज्यांच्यामध्ये संतोष, ज्यांच्यामध्ये शांतता, ज्यांच्यामध्ये सहनशीलता असेल, तो संत, तो साधू. गोस्वामी तुलसीदासजी महाराज अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतात, जो सही दुःख परत छिद्र दुरावा, बंदनीय जेही जग जस पावा. म्हणजे संत कोण? ज्याला दुसऱ्याचं दुःख आपलं वाटायला लागतं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो दुःखी होतो आणि त्याला सुखी करण्यासाठी जो प्रयत्न करतो, पुरुषार्थ करतो, तोच संत मानला जातो. ते संत आहेत, ते साधू आहेत. लोककल्याणासाठी जे गंगेच्या धारेप्रमाणे प्रवाहित असतात त्यांना संत म्हटलं जातं. कसाही व्यवहार समाजाने केला तरी त्याच्या कल्याणाची भावना ज्यांच्या मनात असते त्यांना संत म्हटलं जातं. जो संत असतो तो कोणाची अहितची कामना, कोणाचं अमंगळ व्हावं अशी कामना करत नाही. काही उदंड मुलं एका संतांना त्रास देत होते. त्यांच्या आजूबाजूला त्यांचा शिष्य परिवार होता, शिष्य समाज होता. अकारण ज्या वेळेला ती उदंड मुलं ज्या वेळेला त्या संतांना त्रास देत होती, त्यांच्या साधनेमध्ये कुठे ना कुठे बाधक बनत होती, त्यावेळेला शिष्य समुदायांना फार राग आला आणि त्यांनी त्यांच्या गुरुजींना विनंती केली की गुरुजी तुम्ही यांना श्राप द्या किंवा देवाला अशी प्रार्थना करा की हे ज्या नावेमध्ये बसून आपल्याला त्रास देत आहे यांची ही नाव तुम्ही उलटून द्या. काहीतरी असा चमत्कार करा आपल्या साधनेच्या बळावर की हे जे अकारण आपल्याला त्रास देत आहेत यांना दंड मिळायला पाहिजे, तर यांची नाव तुम्ही उलटून द्या. त्यावेळेला संत काय म्हणतात, मी देवाला प्रार्थना करेल पण ही नाही की यांची नाव उलटून दे, मी हीच प्रार्थना करेल की देवा यांची बुद्धी थोडी पलटून दे, यांची बुद्धी थोडी सद्बुद्धी बनवून दे. अकारण जे त्रास देतात माझे यांच्याशी काहीही वैर नाही, तर दुसऱ्यांचं जे मंगळ करण्याचा विचार करतात त्यांना संत म्हटलं जातं. मग साधू ओळखावा कसा? कपड्यावरून साधूची परीक्षा केली जाते का? साधू संतांची परीक्षा ही कपड्यावरून केली जात नसते. साधू संतांचा कुठला गणवेश नसतो. साधू संत हे पॅन्ट शर्टमध्ये सुद्धा असू शकतात. भगवे वस्त्र धारण केले म्हणजे संत आहे असं होत नाही. साधू संत हे स्वभावाची स्थिती आहे. साधू संत ही संतत्व हे कपड्याहून निर्धारित केल्या जात नाही. आपल्याला युद्धासाठी तलवाराची गरज असते ना, मग मॅन बघून आपण काय करणार? ज्याच्यामध्ये तलवार ठेवली जाते त्या मॅनशी आपल्याला काय घेणं देणं? आपल्याला तलवार पाहिजे. आपल्या कल्याणाकरता आपल्याला संत हवा, कपड्यांशी आपलं काय घेणं देणं? साधुता ज्या वेळेला स्वभावात असते त्यावेळेला तो व्यक्ती गणवेश हे साधुता ही संतांची परीक्षा, हे संतांचा परिचय नसतो. गणवेश हा संतांचा परिचय नसतो. आणि जर तसं असतं तर आपल्याला पाहायला मिळतं की माऊली श्री संत गजानन महाराज ते तर निर्वस्त्र राहायचे. त्यांच्या अवताराच्या वेळीची घटना अशी की ज्या वेळेला गणोबा म्हणजे गजानन महाराज ज्या वेळेला छोटे होते, बालवयात होते, त्यावेळेला गणोबाला ज्या वेळेला आई एखादं वस्त्र त्यांच्या शरीरावर परिधान करून द्यायची त्यावेळेला गणोबा एक पण वस्त्र आपल्या अंगावर ठेवत नव्हते. जर आईने आग्रहपूर्वक घालून दिलं तर त्या कपड्याच्या चिंध्या करून झाडावर लटकून द्यायचे, पण कधी वस्त्र परिधान करायचे नाही. तर म्हणजे वस्त्रच जर संतांचा परिचय असता तर माऊली श्री संत गजानन महाराजांनी वस्त्र धारणच केले नाही, मग ते संत नाही का? सांगण्याचं तात्पर्य एवढंच की साधू संतांची परीक्षा ही वस्त्राहून केली जात नाही. आज फार सुंदर योग आहे. काल चतुर्थीला गजानन गणपती महाराजांची स्थापना आपण सर्वांनी केली, आवाहन आपण सर्वांनी केलं. आणि आज चतुर्थीनंतर पंचमी, पण ती पंचमी पण साधारण नाही, ती ऋषी पंचमी. आज ऋषी पंचमीचा दिवस आणि ही भूमी ऋषीमुनींची भूमी, साधू संतांची भूमी. आज माऊली श्री संत गजानन महाराजांना आपण सर्व स्मरण करतोय, कारण जो स्वभाव संताचा असला पाहिजे त्याचं दर्शन माऊलींच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समाजाने कसाही व्यवहार केला तर साधू त्यांचं मंगळ हो, त्यांचं कल्याण हो हीच प्रार्थना करतो. आणि माऊली श्री संत गजानन महाराजांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं तर एक प्रसंग जो की सर्वांचा परिचित आहे. काही
दुष्ट व्यक्ती, दुष्ट स्वभावाचे लोक जेव्हा माऊली श्री संत गजानन महाराजांच्या पाठीवर उसाने प्रहार करत होते, ज्या वेळेला उसाने त्यांच्या पाठीवर परत परत वार करत होते, प्रहार करत होते, त्यावेळी माऊलीच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं आणि माऊली त्यावेळी त्या लोकांकडे पाहतात, हसतात. आणि ज्या वेळेला माऊलींनी बघितलं, शेवटी आहे ते माऊली, मायेचं मन, मातेचं मन त्यांच्या हृदयात, ती ममत्वता, ते ममत्व त्यांच्या मनात होतं. आणि ज्या वेळेला पाहिलं की ते काही दृष्ट लोक माझ्या पाठीवर उसाने प्रहार करतायत, वारंवार प्रहार करतायत आणि प्रहार करत करत ते दमले, ते थकले. आणि जेव्हा ते थकले आणि थांबले तर माऊलींचा स्वभाव बघा कसा, की ज्या उसाने ते माऊलींच्या पाठीवर प्रहार करत होते, माऊलींनी आपल्या बळावर त्या उसांना पिळून त्याचाच रस काढला आणि त्याच लोकांना प्यायला दिला. म्हणजे प्रहार करून करून थकले असाल, दमले असाल, थोडी विश्रांती घ्या, थोडी ऊर्जा प्राप्त करा, नंतर आपलं कार्य आपण करत राहा. हा स्वभाव म्हणजे साधुता. कसाही व्यवहार समाजाने केला तरी त्याच्या कल्याणाची कामना जे करतात त्यांना संत म्हणतात. ही भूमी साधू संतांची भूमी. आमच्या विदर्भ नगरीमध्ये, विदर्भामध्ये एक दोन महान संत होऊन गेले. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ज्यांनी युग संजीवनी म्हणजे ग्रामगीतासारखा ग्रंथ आपल्याला दिला. ते वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आजीवन लोककल्याणासाठी जे झटत राहिले आणि ज्यांनी संपूर्ण जीवनामध्ये समन्वय करण्याचा, लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला. आजही सर्व धर्म समभावाची प्रार्थना त्या मोजरी गावामध्ये होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मरणाप्रित्यर्थ जेव्हा पुण्यतिथी स्मरणाला लाखो लोक एकत्रित होतात, त्यावेळी सर्व धर्म समन्वयाची प्रार्थना तिथे केली जातं. लोकांना जोडण्याचं कार्य वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं. संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यांनी भ्रमण केलं. कधी तो महापुरुष थकला नाही महाराज. आपण ज्या वेळेला झोपायला जातो त्यावेळेला आराम आपल्याला मिळतो, कार्यामध्ये आपल्याला थकावट होते, पण संतांचं त्या उलट असतं. संतांना सत्कार्यामध्ये आराम मिळत असतो आणि विश्रामामध्ये त्यांना थकान त्यांना अनुभवते. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी तुकड्याने तुकडे जोडे दूजा न देखा कोई, अशी महान विभूती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. त्याचप्रमाणे त्याच विदर्भाच्या भूमीमध्ये वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज. आपणा सर्वांना माहिती आहे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या कीर्तनाचा उच्चारण केला की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर जी मूर्ती येते ती वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराजांची. त्या महापुरुषांचा कुठल्या बँकमध्ये अकाउंट नाही, कुठलं मठ नाही, कुठलं मंदिर नाही, पण आजीवन ते झटत राहिले लोककल्याणासाठी, लोक उद्धारासाठी. महाराज शरीरावर धारण करण्यासाठी व्यवस्थित कपडेसुद्धा नव्हते त्यांच्याकडे. कपड्यांना जोडून त्यांना जोडून ते शरीरावर धारण करायचे. मात्र एक नक्की हे सांगण्यास मन उत्सुक आहे की वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराजांच्या शरीरावर कपडे जरी फाटके होते पर विचार मात्र त्यांचे नेटके होते आणि त्याच विचारांनी त्यांनी समाजांना उद्बोधन केलं, जागृत केलं. अशा महान महापुरुषांनी भरलेली ही भूमी आणि त्याच विदर्भाच्या भूमीमध्ये ही अवलिया संत, ही माऊली श्री संत सच्चिदानंद मूर्ती धर्म समन्वय श्री संत गजानन महाराज त्याच शेगाव नगरीमध्ये प्रगटले. आणि आज ऋषीपंचमीचा हा दिवस आणि त्या माऊलींच्या चरणी आपण एक छोटीशी हाजरी सगळेजण इथे लावू आणि ऋषीपंचमीच्या निमित्ताने माऊली श्री संत गजानन महाराजांच्या चरणी आपण नमन इथे समर्पित करू. माऊली गजानन बाबा माऊली, माऊली माऊली गजानन बाबा माऊली, माऊली माऊली गजानन बाबा माऊली, माऊली
गजानन बाबा माऊली 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 गजानन बाबा माऊली माऊली जय 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 माऊली गजानन बाबा माऊली 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 गजानन बाबा माऊली 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 गजानन बाबा माऊली साधू संत ही त्या प्रत्यक्ष परमात्माची चलमूर्ती असं मानल्या जातं. आपण पाहतो मंदिरामध्ये, वैष्णवांच्या मंदिरामध्ये, सर्व मंदिरांमध्ये एक अचल मूर्ती असते आणि एक चल मूर्ती असते. अचल मूर्ती म्हणजे ती स्थिर आहे. एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की त्याला आपण हलवत नाही, ती स्थिर आहे. ती अचल मूर्ती एक मंदिरात असते, ज्याचं विग्रह, ज्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याच पद्धतीने मंदिरामध्ये एक अचल मूर्तीबरोबर एक चल मूर्तीसुद्धा असते. ती छोटी असते, पण उत्सवाला आपण त्याला मंदिराच्या बाहेर सुद्धा आणू शकतो. आपण त्याला पालखीमध्ये सुद्धा बसवू शकतो. आपण त्याचा अभिषेक सुद्धा करू शकतो. तर एक अचल मूर्ती आणि दुसरी चल मूर्ती. त्याच पद्धतीने या प्रकृतीमध्ये सुद्धा, या मंदिरामध्ये सुद्धा, या विश्व मंदिरामध्ये सुद्धा एक अचल मूर्ती आहे आणि एक चल मूर्ती आहे. अचल मूर्ती म्हणजे तो परमात्मा जो स्थिर आहे, जो सनातन आहे, तो स्थिर आहे, तो अचल आहे. पण त्याच परमात्माचं वाङ्मय रूप म्हणजे अचल मूर्ती. म्हणजे या भारतामधील संत मंडळी, साधू समाज ही त्या देवताची ही चलमूर्ती आहे. म्हणजे आपण ईश्वरापर्यंत पोहोचावं इतकं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही, त्यावेळेला तोच परमात्मा आपलं स्वरूप, आपलं सामर्थ्य विसरून संतांच्या रूपामध्ये आपल्यापर्यंत येतो, वरून खाली येतो आणि खालच्या लोकांना वर नेण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी कार्य करतो, कर्म करतो. अशी चलमूर्ती म्हणजे ते संत असतात, ते साधू संत असतात. म्हणून संत, अवलिया संत, साधू हे कधीच यात्रा करण्यापासून थकत नाही, कधी ते थांबत नाही. ते अविरतपणे चालत असतात, अविरतपणे चालत असतात. कारण की लोकांचा उद्धार, लोकांचं कल्याण त्यांना करायचं असतं. आणि असंच एक कल्याण मूर्ती, एक लोककल्याण मूर्ती म्हणजे अवलिया संत श्री संत गजानन महाराज. ही भूमी साधू संतांची, ही भूमी जगद्गुरु तुकाराम महाराजांची, ही भूमी श्री संत एकनाथ महाराजांची, ही भूमी माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची, ही भूमी चोखामेडांची, ही भूमी गोरोबा काकांची, ही भूमी संतांची, ही भूमी वैराग्यमूर्ती गाडगे बाबांची, ही भूमी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आणि ही भूमी अवलिया संत श्री संत गजानन महाराजांची. तर ऋषीपंचमीच्या या पावन अवसरावर, या पावन तिथीवर आपण सर्वांनी दोन्ही हात उचलून टाळ्याने माऊलींच्या चरणी आपली सेवा समर्पित करावी. गजानन बाबा माऊली. माऊली माऊली गजानन
गजानन बाबा माऊली माऊली जय माऊली 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 गजानन बाबा माऊली 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 गजानन बाबा माऊली जय बोला गजानन बाबा की जय बोला जय बोला जय बोला गजानन बाबा की जय बोला जय बोला गजानन बाबा की जय बोला जय बोला जय बोला गजानन बाबा की जय बोला गजानन बाबा की जय बोला तुकडोजी बाबा की जय बोला गजानन बाबा की जय बोला तुकडोजी बाबा की जय बोला गजानन बाबा की जय बोला गाडगे बाबा की जय बोला गजानन बाबा की जय बोला गाडगे बाबा की जय बोला जय बोला गजानन 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 बाबा की जय बोला गजानन बाबा की जय बोला गाडगे बाबा की जय बोला गजानन बाबा की जय बोला गाडगे बाबा की जय बोला गाडगे बाबा की जय बोला तुकडोजी बाबा की जय बोला गाडगे बाबा की जय बोला तुकडोजी बाबा की जय बोला जय बोला गजानन 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 बाबा की जय बोला बोल श्री संत गजानन महाराज की जय हो तर आज दिवस ऋषी पंचमीचा गजानन माऊली ही साऱ्या जगाची सद्गुरू म्हणून पण पूजल्या जाते आणि जे गुरुचं स्थान असतं ते 5व्या नंबरावर असतं, 5व्या अंकावर असतं. एक श्लोक प्रसिद्ध आहे, संक्षिप्तमध्ये अगदी संक्षिप्त रूपामध्ये आपण त्याचं दर्शन करूया. रवि पंचक जाके नहीं ताको चतुर्थी नाही, ताको ताही सप्तम घेरे रहे कबहू तृतीया नाही.
गुरुचं स्थान हे 5व्या नंबरावर असतं. म्हणून गोस्वामी तुलसीदासांनी सुद्धा ज्यावेळेला गुरूंना वंदन केलं त्यावेळेला गुरुला वंदन हे 5व्या स्थानीच केलं गेलं. आणि आज ऋषी पंचमीचा दिवस माऊली श्री संत गजानन महाराज म्हणजे गुरु, सद्गुरू, आणि त्यासोबत जोडल्या गेलं ती पंचमी तिथी. कारण की गुरुचं स्थान हे 5वं. रवी पंचक जाके नहीं ताको चतुर्थी नाही, ताको ताही सप्तम घेरे रहे कबहू तृतीया नाही. श्लोक फार गोड आहे. रवी पंचक म्हणजे रवीपासून 5व्या स्थानावर कोण आहे. या श्लोकाचा जर भावार्थ आपल्याला समजायचा असेल तर थोडा आपल्या मतीमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला 7 वार जे आहेत ना, एक वेळा त्यांचा क्रम जर आपण लक्षात घेतला म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. रविवारपासून आपण सुरुवात केली म्हणजे शनिवारपर्यंत आपण येऊन थांबलो. तर या श्लोकाचा भावार्थ असा की रवी पंचक जाके नाही. रवीपासून 5व्या स्थानावर कोण येतं? गुरु. मग इथे म्हटलं गेलं की ज्यांच्या जीवनामध्ये पंचक नाही म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नाही, ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू नाही, त्याचं काय म्हणजे रवी पंचक जाके नाही ताको चतुर्थी नाही. रवीपासनं 4थ्या स्थानावर काय येतं? गुरुवारच्या आधी, बोला ना, गुरुवारच्या आधी बुधवार. इथे म्हटलं गेलं की रवी पंचक जाके नाही म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये पंचक नाही, ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नाही, ताको चतुर्थी नाही, त्याच्या जीवनामध्ये कधी चतुर्थी येऊ शकणार नाही. म्हणजे त्याची बुद्धी कधी सद्बुद्धी बनूच शकणार नाही ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नाही. कारण गुरु हे जीवन जगण्याची कला आपल्याला शिकवतो. मग गुरु नसेल जीवनामध्ये तर कधी जीवनामध्ये चतुर्थी येणार नाही म्हणजे बुद्धी कधी आपली सद्बुद्धी बनणार नाही. पुढे फार सुंदर वर्णन आहे. रवी पंचक जाके नाही ताको चतुर्थी नाही, ताको ताही सप्तम घेरे रहे. रवीपासून 7व्या स्थानावर कोण येतं? शनी. तर ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नाही, ज्यांच्या जीवनामध्ये पंचक नाही, त्याची बुद्धी कधी सद्बुद्धी बनणार नाही. आणि ताको ताही सप्तम घेरे रहे, त्याला शनी हा नेहमी पकडून राहील. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये 7.5 हे फक्त काही वेळापुरती नव्हे तर त्याच्या पूर्ण जीवनामध्ये 7.5 बनवून राहील. ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नसतो त्यांच्या जीवनामध्ये शनीची वक्रदृष्टी असते. पुढे सांगितलं गेलं रवी पंचक जाके नाही ताको चतुर्थी नाही, ताको ताही सप्तम घेरे रहे कबहू तृतीया नाही. आता रवीपासनं 3ऱ्या स्थानावर काय आहे? काय येतं? मंगळ. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याच्या जीवनामध्ये कधीच कुठली घटना मंगळ होऊ शकत नाही, त्याच्या जीवनामध्ये कधीच काही मंगळ होऊ शकत नाही ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही. किती सुंदर भावार्थ आहे ना, की ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू नाही, ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही, त्याच्या जीवनामध्ये चतुर्थी नाही म्हणजे बुद्धी कधी सद्बुद्धी बनणार नाही. कारण की ज्ञान देणारा सद्गुरू असतो आणि तोच नसेल जीवनामध्ये तर मती सुमती कशी बनेल, बुद्धी सद्बुद्धी कशी बनेल. मग रवी पंचक जाके नाही ताको चतुर्थी नाही, त्याच्या जीवनामध्ये कधी चतुर्थी येणार नाही, बुद्धी सद्बुद्धी बनणार नाही. आणि ताको ताही सप्तम घेरे रहे, शनी त्याला नेहमी पकडून राहील, 7.5 त्याच्या जीवनामध्ये नेहमी बनून राहील. आणि कबहू तृतीया नाही म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कधीच कुठली घटना मंगळ होऊ शकत नाही, त्याचं मंगल होऊ शकत नाही, त्याचं कल्याण होऊ शकत नाही ज्याच्या जीवनामध्ये पंचक नाही म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही, ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू नाही. गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात. बड़ा बिकट है जमगाड़, बिकट है जमगाड़. गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात. कहत कबीरा
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय श्री गजानन गणपती महाराज की जय नमः पार्वती वंदे हर हर महादेव. वाह माऊली, आज माईंच्या कथेमधून आपल्याला कळलं गणपती बाप्पाच हे आपले खरे गुरु आहेत. त्याचबरोबर माईंनी ऋषीपंचमीचं महत्त्व आणि महात्म्य सांगून आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करून दिली. माऊली, आपल्याला ही कथा उद्यासुद्धा ऐकायची आहे. त्यासाठी आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया मनात भक्तिभाव आणि ओठावर पांडुरंगाचे नाव घेऊन. तुम्ही पाहत राहा झी टॉकीजवरील तुमचा लाडका कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.